हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत थंडगार आमरस. तर इथे बघा मी 3 ते 4 पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत. तर ते आंबे आपल्याला असे कट करून त्यामधला जो गर आहे तो चांगल्या प्रकारे काढून घ्यायचा आहे. थोडंसुद्धा आपल्याला इथे गर ठेवायचा नाही आहे, सगळा काढून घ्यायचा गर आपल्याला. आणि त्याची जी कुई असते त्याचा पण आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या प्रकारे आपल्याला गर काढायचं आहे. आता जी कुई आहे ती साईडला ठेवूया. तर इथे बघा एवढा आपल्याला अर्धी वाटी आपला गर निघालेला आहे, बाऊल असा. तर तो आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे व चांगलं बारीक वाटून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला अशा प्रकारे आंबा आहे ते वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी ॲड करणार आहे 2 वाट्या साखर. तर तुम्ही जेवढं गोड खाता तेवढं तुम्ही इथं साखर ॲड करू शकता. तसंच इथे मी ॲड करणार आहे वेलची पूड. इथे मी अर्धा चमचा वेलची पूड ॲड केलेली आहे. आता आपण हे वाटून घेऊया. तर हे बघा इथे आपण वाटून घेतलेलं आहे. आता वाटून झाल्यावर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया व थोडंसं आपल्याला इथे दूध ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याच मिक्सरमध्ये थोडंसं दूध ॲड करून घेणार आहे, कारण आमरस तर खूप थिक झालेला आहे. बघू शकता या प्रकारे आपल्याला आमरस पाहिजे. आता हा जो बाऊल आहे तो मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये. थोडीशी वेलची पूड वरून टाकलेली आहे मी. तर आमरस इथे थंडगार असा तयार झालेला आहे. आता इथे मी वाट्यांमध्ये काढून घेतलेला आहे आमरस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत